आत्तापर्यंत आमच्या गावाचे तलाठी भाऊसाहेब सावंत फुले आले नाही आणि कृषी अधिकारी खोमने आले नाही. मी स्वतः वैयक्तिक पाऊस झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या काय सरकारला काय तुमची मागणी आहे तुमच्या? आमचं ते नुकसान झाले तेवढी भरपाई द्या. सरकार मायबापांनी तुमची नुकसान झालेली तात्काळ भरपाई द्यावा अशी आईची मागणी आहे. हा विमा तुम्ही भरला होता का विमा? हा हा विमा भरला, विमा भरला, फक्त टोमॅटोचा नाही. टमाट्याच नाही भरलेला. आपल्यासोबत त्यांच्या ताई पण आहेत. ताई तुमची काय अपेक्षा आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि कांदे पीक टोमॅटो सगळ्यांचंच नाही का नुकसान, भरपूर नुकसान लाईटची झालंय. सुविधा. लाईटची सुविधा नाहीये, म्हणजे पोल बिल व्यवस्थित तात्काळ दुरुस्त तात्काळ दुरुस्त करावं एवढीच मागणी. ह्या आपण शेतकऱ्याच्या बांधावरच्या व्यथा आपण सरकारला दाखवणार आहेत. आणि ही एकच शेतकरी नाहीत, असे बीड जिल्ह्यातले लाखो शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. तरी या शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ते सरकारने तात्काळ दखल घेऊन यांना अनुदान आणि आर्थिक मदत तात्काळ यांना मिळावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे. कॅमेरामॅन अशोक मानेसह जागतिक लोकवार्ता अण्णासाहेब साबळे, बीड आष्टी. 1.5 किलोमीटर वाहून गेली हवेवरून. अतिशय दुर्दैवी घटना आहे. नगर बीड हायवेवरून तर थेट मसोबावाडीपर्यंत ही गाडी आलेली वाहून आपण पाहू शकतात. आणि स्वतः आपण हे ते गाडी चालक आहेत, मालक आहेत, त्यांच्याशीच बोलत ही नेमकं घटना कधी घडली आणि नेमकं तुमचे प्रतिक्रिया, तुम्ही याच्यावर नेमकं तुम्हाला काय शासनाकडून मागणी करणार आहेत? आता शासनाने मदत तर करावी अशी तर मागणीच आहे. गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे, गाडी पूर्ण टोटल लॉस आहे. 14 तारखेला रात्री अचानक पाऊस झाला, ढगफुटीचं वातावरण झालं, छोटाले तळे फुटून गेले आणि अचानक पूर आला. पूर असा आला की एका नदी पात्राचं स्वरूप 4-5 नद्यांचं स्वरूप भेटलं एका नदीला. तर ह्याच्यामध्ये ती गाडी नदी हवेलगत लावलेली असताना वस्तीकडे जायच्या रस्त्याला जात असताना गाडी पुरामध्ये वाहून गेली. योगायोगाने जीवितहानी काही झाली नाही, पण गाड्या वगैरे आमच्या जवळच्या वस्तीवरील एक 4 व्हीलर, 4-5 गाड्या, आणखीन एक दुसरे पिकअप वाहून गेलं. माझी पिकअप आणि एक मोटरसायकल तर सापडले. पण हे भरपूर नुकसान झालं. कोणाची शेती नाही नदीजवळची, कोणाची शेती नाही राहिले, कोणाच्या विहिरी नाही राहिल्या, बोर नाही राहिले, भरपूर प्रमाणात नुकसान झालं. पण शासनाने मदत करावी आणि ह्या गोष्टींचा मोबदला द्यावा अशी शासनाकडे मागणी. आपल्यासोबत अजून पण येथील गावातील ग्रामस्थ आहेत मसोबावाडीपर्यंत. आपण त्यांना विचारू नेमकं ही आणखी आपल्या शेतीचं आणि अनेक कोणतं नुकसान झालेलं आहे? शेतीचं भरपूर नुकसान झालंय. समोर एक डाळिंबाचा बाग आहे, बाग पूर्ण वाहून गेला आणि टोटल असं पूर्ण पवळी बिवळी झाडं बिडं उपटून पडले आणि सोयाबीन बी वाहून गेले. शेतीला खड्डे पडले जसे कमराईत खाली, शेती पूर्ण लॉस झाली. शासनाने याला त्वरित मदत द्यावी अशी नम्र विनंती आहे शेतकऱ्याची. जवळजवळ 100% आम्हाला पूर्ण झळ पावसलेली आहे. तर याच्याकरता हे माझा कांदा 1 एकर, बाजरी सगळी पूर्ण समाज काही सगळं वायाला गेलेलं आहे. तर आता अशी चिंता आहे, मला झोप येत नाही, काय नाही की आम्ही याच्याने पैसे काढून मी कांदा लावला, ही शेती करतो, पण याचं मला संकट समोर उभा राहिल्यामुळं असं वाटतं की फाशी घ्यावा असं माझ्या मनात भूमिका आलेली आहे. तुम्ही याच्यावर काहीतरी पर्याय शासनाने जर घेतला तर काही थोडंफार मदतीचा हात दिला तर थोडंसं माझा प्रपंच थोडा सावरण. नाही दिलं तर मग मी तर फाशी घेणारच आहे. आता माझं पूर्ण ध्येय झालेलं आहे की जीवन मला नको. माझ्या शेतामध्ये लाईटची पुरं ताराची